खरं तर पावसाशी जिव्हाळ्याचं नातं असलेलं शहर म्हणजे मुंबई. पहिल्या सरी पडल्या की मुंबईकर सुखावतात, पण याच सरी जेव्हा रस्त्यावर साचतात तेव्हा आनंदाची जागा ही त्रास घेतो. यंदा पावसाळ्यापूर्वी मुंबई तुंबणार नाही असे दावे करण्यात आले. नाले सफाईपासून ते पंपिंग स्टेशनपर्यंत सगळी तयारी पूर्ण असल्याचं सांगितलं गेलं. पण पहिल्याच दमदार पावसानं या दाव्यांची परीक्षा घेतली आणि अनेक ठिकाणी मुंबई पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. सायन, अंधेरी, दादर यासारख्या भागामध्ये पाणी साचलं, रस्ते जलमय झाले. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं, तर प्रशासन आणि भाजप नेत्यांनीही आपली बाजू मांडली. मुंबईच्या पावसासोबत सुरू झालेल्या या आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाचा आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा हा आढावा. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई. नाले सफाईच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांची साफसफाई. पहिल्याच पावसात मुंबई महापालिका नापास. मुंबईतील सायन, अंधेरी, दादरची हिंदू कॉलनी पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची अशी तुंबई झाली होती. सखल भागात तळी साचली होती, तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं. सत्ताधारी भाजपने यंदा मुंबई तुंबणार नाही असा दावा केला होता. हा दावा पहिल्याच पावसात वाहून गेलाय. काही ठिकाणी सक्शन पंप उभे करण्यात आले होते, पण ते सुरुवातीला बंद असल्यानं फक्त शोभेसाठी असल्याचं वाटत होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई तुंबल्यावरून भाजपवर टीकास्त्र डागलाय. की मुंबई एका पावसामध्ये जवळजवळ ठप्प झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि प्रशासन मुंबई महापालिकेत आहे. ही जबाबदारी त्यांची आहे. नाले सफाई अजिबात झालेली नाही. मुंबईतले सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत, पत्रे लावून ठेवलेले आहेत. मेट्रोची कामं अर्धवट पडलेली आहेत. याची जबाबदारी कोणी घ्यायची? कारण जे पालकमंत्री मुंबईचे आहेत ते स्वतः एक मोठे बिल्डर आहेत. स्वतः बिल्डर आहेत. अर्धी मुंबई त्यांच्या प्रोजेक्टमुळेच खणून ठेवलेली आहे. आज मात्र गेल्या 1 महिना आधी लढाईच्या आधीच तलवारी मॅन केल्या होत्या भारतीय जनता पार्टी आणि गुटनी. गुट कशातच नाही, पण भारतीय जनता पार्टी आहे. तर त्यांनी ते मॅन केल्या आणि आत्ता मी आपल्या माध्यमातून सगळं ऐकते. तो गाळ काढला नाही, तो काढला होता नक्की. आपण ते बघतो ना, अरे इनको कहना क्या है. ही जी ॲडव्हर्टाईज आहे ना, ती आत्ता या महापालिकेच्या या पावसाच्या ह्याच्यात कळत आहे. कोण वेगळं बोलतं आहे, कोण वेगळं बोलतं आहे, कोण वेगळं. महापौर तर त्याच्यापेक्षा वेगळं बोलत आहे. मग ती मला ॲडव्हर्टाईज आठवली. अरे इनको कहना क्या है. ठीक आहे, मुंबईकर समजून गेले, इथं ठाकरेंशिवाय पर्याय नाही. मुंबई ठिकठिकाणी तुंबल्याचं लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासनाची सकाळी धावपळ सुरू होती. महापौर ही सकाळी फील्डवर उतरल्या होत्या, पण तुंबलेलं पाणी पाहण्याशिवाय आणि कर्मचाऱ्यांना आदेश देण्याशिवाय त्यांच्या हाती फार काही उरलं नव्हतं. पण त्यांनीही हातचं काम बाजूला ठेवून शिवसेनेच्या आरोपांना उत्तरं दिली. कॉन्फरन्स घेऊन किंवा कोविड काळामध्ये पण घरामध्ये बसून कोविडचा कार्यकाळ चालवता आला नाही. आणि नाही किशोरी पेडणेकरांना पण माझा निरोप आहे की घरात बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुंबईचा आढावा घरात बसून घेता येते. त्यासाठी उतरावं लागतं, जमिनीवर यावं लागतं, लोकांमध्ये उभं राहावं लागतं. तर त्यांना सांगा, तुमचा जी पद्धत आहे ना विरोधकांची की घरात बसून प्रत्येक वेळा बोलत राहायचं, ते सोडून या ठिकाणी आमच्यासारखं रस्त्यावर या. आणि तेही तुम्हाला करता येत नसेल, काही हरकत नाही, आम्ही पूर्ण सज्ज आहोत. भाजप नेत्यांनी मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे मुंबईत पावसाचं पाणी तुंबत असल्याचं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या नाले सफाई असेल, गटार सफाई असेल किंवा पाणी निचरा होण्यासंदर्भात केलेल्या व्यवस्था आपण सगळ्या पहा. परंतु मुंबईची रचनाच अशी आहे की पाऊस पडल्यावर अशा प्रकारची गोष्ट होतेच. ते होता कामा नये, खरं आहे. परंतु स्वतः महापौर आज रस्त्यावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं आढावा घेत आहेत आणि त्याच्यामुळे प्रामाणिकपणे या मुंबईमध्ये पाणी साचू नये, तुंबू नये याचा प्रयत्न सरकार आणि महापालिकेने केलेला आहे. मुंबईत पाणी तुंबणार नाही याची दरवेळी हमी घेतली जाते, पण पाऊस दरवर्षी प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची पोलखोल करत असतो.
पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबई तुंबली आहे याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये याची काळजी घेतली जावी एवढीच माफक अपेक्षा. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.